लग्नानंतरचे प्रेम भाग 44. बाहेर धो धो बरसणाऱ्या पावसाने धारा ओलीचिंब झाली होती. त्या शेतावरच्या घरात हे दोघे एकमेकांच्या मिठीत तहान भूक विसरून प्रेमवर्षावात न्हाऊन निघत होते. बऱ्याच वेळाने दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत थकून झोपून गेले. पहाटे पहाटे फोनच्या आवाजाने ती खडबडून जागी झाली. तिने हळूच त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत मोबाईल पाहिला तर वैशालीचा फोन होता. फोन कानाला लावेपर्यंत वाजून वाजून पुन्हा बंद झाला. तिची नजर सुमितच्या चेहऱ्यावर पडली. झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल दिसत होती. तिने हळूच त्याच्यावर झुकून त्याच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. तेवढ्यात पुन्हा तिच्या हातातला मोबाईल वाजला. "हॅलो, बोला ना आई," ती आळसावलेल्या आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यांवर अजूनही झोप होती. त्यानंतर त्या समोरून जे काही बोलल्या ते ऐकून ती स्तब्ध झाली. तिच्या हातून फोन गळून खाली पडला. डोळ्यावरची झोपच उडाली. तिने पुन्हा गडबडीत फोन उचलून कानाला लावला. "हॅलो धनश्री, मी काय बोलले ते ऐकतेस ना?" "हां हां, बोला," ती आवंढा गिळत म्हणाली. त्या तिकडून रडवलेल्या आवाजात बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून धनश्रीच्या पण डोळ्यात अश्रू जमा झाले. फोन बंद झाला तसा तिच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. धनश्रीची नजर झोपलेल्या सुमितच्या चेहऱ्यावर पडली. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. "कृष्णा, आता मी याला काय सांगून घेऊन जाऊ परत मुंबईला? आधीच आजींच्या बाबतीत तो खूप हळवा आहे. त्याला जर आजी आता ह्या जगात राहिल्या नाहीत हे समजलं तर..." तिच्या काळजात कालवा कालव झाली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने तिने डोळे पुसले आणि स्वतःला सावरत आधी स्वतःचा अवतार ठीक केला आणि मन घट्ट करून ती त्याला उठवायला त्याच्या जवळ आली. "सुमित, सुमित, अरे उठ ना," म्हणून ती त्याला आवाज देऊ लागली. "काय ग धनू, तू पण एवढ्या सकाळ सकाळी कशाला उठवतेस? आता कुठे ऑफिसला जायचं आहे का? झोपू दे ना मला. आणि ये तू पण माझ्या कुशीत झोप." त्याने डोळे मिटूनच तिला जवळ ओढून घेतलं. तशी ती त्याच्या छातीवर पडली. त्याने दोन्ही हाताने तिला तसंच पकडून ठेवलं होतं. "सुमित, अरे उठ ना रे," ती केविलवाण्या आवाजात म्हणाली. तसं त्याने डोळे किलकिले करून तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते. ते पाहून तो ताडकन उठला. "धनश्री, काय झालं तुला? तू अशी रडवेली होऊन का बोलतेस? तुझा पाय खूप दुखतोय का?" तो काळजीने तिच्या पायाकडे पाहत म्हणाला. "नाही," तिच्या तोंडातून गेले. "माझ्या पायाच्या दुखण्याची हा किती काळजी करतोय. आता मी माझं काहीतरी दुखतंय असं सांगूनच त्याला इथून मुंबईला घेऊन जाऊ शकते." ती मनातच विचार करत होती. "मग अशी का रडवली झालीस?" तो पुन्हा काळजीने म्हणाला. "पाय नाही अरे माझं पोट दुखतंय खूप." ती आता पोट दुखण्याचं नाटक करत, तोंड कसंसं करत म्हणाली. "काय धनश्री, तुझं पोट कशामुळे अचानक दुखायला लागलं?" तो विचार करत म्हणाला. पुढे होऊन तिचा चेहरा उंजळीत घेत, "धनश्री, मी तुला जास्त त्रास दिला का गं? माझ्यामुळे तुझ्या पोटात दुखायला लागलं ना?" तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. "नाही रे, तुझ्यामुळे नाही दुखत," ती रडवेल्या आवाजात म्हणाली. "धनश्री, तू मला वाईट वाटू नये म्हणून अशी बोलतेस, पण माझ्यामुळेच तुला त्रास होतोय ना?" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. "नाही रे राजा, तुझ्यामुळे नाही होत मला त्रास. आता तुला कसं सांगू, पण चल ना आपण लवकर घरी जाऊया." म्हणत ती उठली. "हो चल लवकर," म्हणत तो पण उठला आणि कपडे घातले. दोघे पण घरातून बाहेर पडले. अजून नीटसं उजाडलं पण नव्हतं. रात्रभर धो धो बरसून आता पावसाने विश्रांती घेतली होती. काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होऊन पूर्वेला पहाटेची लाली आली होती. पूर्व दिशा केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाली होती. रात्रीच्या पावसाने सगळीकडे चिखल झाला होता. एवढं पहाटेचं रम्य आणि आल्हाददायक वातावरण होतं, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची छटा उमटली होती. तो पण तिच्या काळजीने कासावीस होऊन चिखलातून वाट काढत तिचा हात हातात पकडून चालत होता.
मध्येच तोंड कसंसं करून ती खूप दुखत असल्याच त्याला भासवत होती. थोड्या वेळात ते दोघे चालत चालत गाडीजवळ आले. चिखलातून गाडी चालवणं पण कठीणच होतं. चांगल्या रस्त्यापर्यंत गाडी त्यांनी ढकलतच घेतली. त्यानंतर त्यांनी गाडी स्टार्ट करून पाहिली आणि धनश्रीकडे पाहत तिला म्हणाला, "धनू सावकाश, मला घट्ट पकडून बस हां." चिखलामुळे गाडी नीट चालवता येणार नाही. तिने होकारार्थी मान डोलावली आणि त्याच्या पाठीमागे त्याला बिलगून बसली. तिच्या डोक्यात मात्र विचारांचा काहूर माजलं होतं. परवा तर आम्ही आलो तेव्हा आजी किती छान बोलत होत्या. कालच्या एका दिवसात त्यांना असं काय झालं असेल? आजींच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. "धनू खूप दुखतंय का गं?" तो काळजीने म्हणाला. "हो रे," ती रडवलेल्या आवाजात म्हणाली. तिला त्याच्याशी खोटं बोलायला जीभ उचलत नव्हती, पण दुसरा काही पर्याय पण नव्हता. इकडे घरी पण वैशालीने अक्काला फोन करून सांगितलं होतं, सुमितला कोणी इकडे येईपर्यंत आजीच्या बाबतीत काय झालं आहे ते सांगू नका, म्हणून त्यांनी अक्काला पण बजावून सांगितलं होतं. तिला पण आजी या जगात राहिल्या नाहीत हे ऐकून अश्रू अनावर झाले. ती दरवाजात बसून या दोघांची घरी येण्याची वाट पाहत होती. तेवढ्यात तिला समोरून सुमित आणि धनश्री गाडीवरून येताना दिसले. तसे तिने डोळ्यातले अश्रू पुसून नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होती. सुमितने गाडी लावली आणि अक्काच्या जवळ येत तिला म्हणाला, "काकू, अगं धनश्रीचं पोट दुखतंय. कदाचित रात्री काही खाल्लं नाही त्यामुळे दुखत असेल. पटकन काहीतरी खायला बनव ना." तो धनश्रीच्या काळजीपोटी बोलत होता. तेवढ्यात अक्काने धनश्रीकडे पाहिलं तसं त्यांना ती मानेने काही नाही म्हणाली. त्यानंतर दोघी पण किचनमध्ये गेल्या. "अगं धनश्री, आता काय करायचं गं? याला कसं घेऊन जाणार तू मुंबईपर्यंत?" वैशालीताई तर मला म्हणाल्या, "त्याला काही सांगू नका, कारण त्याला गाडी पण चालवायची आहे." त्या दोघी किचनमध्ये जाऊन हळू आवाजात बोलत होत्या. "हो काकू, म्हणूनच मी त्याला खोटं सांगितलं की माझ्या पोटात दुखतंय म्हणून. हे कारण करून त्याला इथून कसं तरी घेऊन जाता येईल." "अगं पण तो आता लगेच निघायला तयार होईल का?" त्या प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या. "बघू आता काय होतंय." धनश्री शून्यात नजर लावून पाहत म्हणाली, "काकू, अगं काय करताय तुम्ही दोघी?" "धनश्री, तुझं पोट दुखायचं कमी आलं का?" तो किचनमध्ये येत म्हणाला. "नाही रे, खूप दुखतंय." ती तोंड कसंसं करत पोट धरून म्हणाली. "अगं काकू, तू तिला खायला काहीतरी बनव ना. आणि मला पण खूप भूक लागली. आम्ही दोघांनी रात्री काहीच खाल्लं नाही." तो अक्कांकडे पाहत म्हणाला. धनश्री मात्र अक्कांकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. "बरं धनश्री, तू कपडे बदलून ये, तोवर मी तुमच्यासाठी तरी खायला बनवते. आणि तुमची बॅग पण भर," अक्का हळू आवाजात म्हणाली. बरं म्हणून धनश्री चेंज करायला रूममध्ये गेली. सुमित पण तिच्या पाठीमागे आला. "धनू, तू तुझं पटकन आवरून घे. आपण नाश्ता करून इथल्या डॉक्टरकडे जाऊया." आता मात्र धनश्रीला काय बोलावं सुचत नव्हतं. ती आत जाऊन चेंज करून आली. त्यानंतर तो पण चेंज करायला गेला. तर तिने पटापट बॅग भरायला घेतली. तितक्यात तो फ्रेश होऊन बाहेर आला. "अगं धनश्री, तू बॅग का भरतेस?" तो चकित होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला. "अरे सुमित, माझं पोट खूप दुखतंय. आपण परत मुंबईला जाऊया. मी नाही येणार इथल्या कुठल्याच डॉक्टरकडे." ती खूप दुखत असल्याचं भासवत म्हणाली. "अगं धनश्री, काय बोलतेस तू हे? परवा तर आपण आलो आणि लगेच परत जायचं? आणि इथले डॉक्टर पण चांगले आहेत अगं. आपण जाऊया आता लगेच. हवं तर आल्यावर नाश्ता करू." तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला. "नाही, मी बोलले ना तुला, आपण आता लगेच परत मुंबईला जातोय." बोलताना तिच्या डोळ्यात मात्र अश्रू जमा झाले होते. तो तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण तिचं मात्र एकच चालू होतं, परत जायचं. "काय गं धनश्री, तुला स्वतःचंच खरं करायची सवय आहे का गं?"
मी एवढा जीव तोडून सांगतोय. अगं इथले डॉक्टर पण चांगले आहेत. त्यांचा उपचार घेऊन तुला बरं वाटेल. पण तू काहीच कसं ऐकून घेत नाहीस. तो तिच्यावर वैतागून म्हणाला. त्याच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवताना तिला खरं तर खूप यातना होत होत्या. तरीही ती पुढे धीर एकवटून कठोरपणे दुसरीकडे पाहत म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे? मला नाही जायचं इथल्या डॉक्टरकडे. शेवटी त्याने थकून तिच्या पुढे हार पत्करली आणि तो पण परत मुंबईला जायला तयार झाला. भर बॅग पटकन म्हणत तो ताडकन उठून बाहेर निघून गेला. तिने मात्र तो बाहेर गेल्यावर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उशीत तोंड खुपसून ती बराच वेळ रडत होती. तेवढ्यात अक्का आत येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, धनश्री, तुला असं रडून चालणार नाही. तुला खंबीर राहून त्याला मुंबईला घेऊन जायचं आहे. उठ, दोघं पण थोडं खाऊन घ्या आणि जायला निघा. मी यांना बॅगा गाडीत ठेवायला सांगते. धनश्री अक्काच्या गळ्यात पडून धाय मोकून रडत होती. काकू, आम्ही इकडे यायला निघालो तेव्हा आजींना किती आनंद झाला होता आणि लगेच असं अचानक काय झालं असेल त्यांना? ती हुंदके देतच बोलत होती. धनश्री, उठ पटकन. सुमितने जर आपलं बोलणं ऐकलं तर तो कोसळेल. त्याला काही न कळून देता इथून तुला घेऊन जायचं आहे. अक्का तिचे डोळे पुसत तिला समजवत म्हणाली. ती पटकन उठली आणि फ्रेश होऊन खाली आली. सुमित मात्र तिच्यावर रागावून तोंड फुगवून बसला होता. दोघांनी थोडं थोडं खाल्लं आणि अक्का आणि गण्याचा निरोप घेऊन परत जायला निघाले. सुमित मात्र अजूनही उदासच होता. धनश्री पण जास्त काही बोलली नाही. अधूनमधून पोट खूप दुखत असल्याचे त्याला भासवत होती. तो रागात होता म्हटल्यावर गाडी अगदी फुल्ल स्पीडने ड्राईव्ह करत होता. तिला मात्र त्याचा बोला सहन होत नव्हता. पण बोलून तरी काय होणार होतं? आजीच्या आठवणीने तिचं मन व्याकुळ झालं होतं. खूप रडावंसं वाटत होतं. पण तेही करता येत नव्हतं. आजीच्या आठवणीने तिचं मन हळवं होत होतं. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणाच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हत्या. त्यांचं बोलणं कानात घुमत होतं. निघतानाच त्यांचं बोलणं आठवून तिचे डोळे भरून आले. तशी सुमितची नजर तिच्यावर पडली. सॉरी धनश्री, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. का? तू मला का सॉरी बोलतेस? ती त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. अगं, मी स्वतःचाच विचार करतोय, पण तू हे मुद्दाम नाही करत हे मला समजलंच नाही. तुझ्या पोटात खूप दुखतंय का गं? अशा वेळी तुला समजून घ्यायचं सोडून मी तुझ्यावर रागवलो. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला. तिला मात्र त्याला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. खरंच किती हळव्या मनाचा आहे हा. याला आजी बाबतीत घरी गेल्यानंतर समजल्यावर कसा रिॲक्ट होईल? आजीची जाणीव हा सहन करू शकेल का? तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. थोडा वेळ दोघं पण शांतच एकमेकांचं मन वाचत होते. त्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली. ते सरळ बंगल्यावरच पोहोचवली. 6 तासांचा प्रवास 4 तासातच झाला होता. गाडी गेटमधून आत आल्याबरोबर त्याला बंगल्याच्या आवारात लोकांची गर्दी दिसली. गर्दी पाहून तो गडबडला. धनश्री, अगं एवढी लोक कशासाठी जमली आहेत? ती मात्र शांतच होती. धनश्री, बोल ना, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिला आता अश्रू अनावर झाले. ती पटकन कारमधून बाहेर पडली. तो पण कारमधून बाहेर येऊन गर्दीतून वाट काढत दरवाजाच्या दिशेने धावला. त्याच्या मनात अनेक प्रश्नांचं वादळ उठलं होतं. काय झालं म्हणून कोणाला विचारणार? तर तो आपल्या विचारांच्या भानातच दरवाजापर्यंत जाऊन पोहोचला. समोर आजीला नीपचीप अवघड होऊन बसलेलं पाहून तो काय समजायचंय ते समजून गेला. आत्या, आई, काकूचा आक्रोश ऐकून त्याचं काळीज फाटलं. संजयराव आणि दादासाहेब पण अश्रू ढाळत बाजूलाच बसले होते. ते दृश्य पाहून त्याच्या पायातलं अवसानच गळून गेलं. तो शून्यात नजर लावून त्याच जागेवर स्तब्ध होऊन तिथेच हात पाय गाळून बसला. प्रिया पण एका बाजूला अश्रू ढाळत बसली होती. धनश्री तिच्याजवळ जाऊन तिला धीर देऊ लागली.
तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या. सुमित आलेला पाहून अक्षय त्याला सावरायला पुढे आला. त्याने सुमितला तिथून उठवून नेऊन आजीच्या बाजूला बसवलं. तो आजीच्या निश्चल चेहऱ्याकडे पाहत होता. आजीच्या अचानक जाण्याने त्याला खूप मोठा धक्का बसला होता. थोड्या वेळाने नातेवाईकांनी आजीच्या अंत्यविधीची तयारी केली. सुमित मात्र अजूनही तसाच तिथे शून्यात नजर लावून बसला होता. सुमित, अरे उठ, असा हात पाय गाळून बसून कसं चालेल? चल, आपल्याला आपल्या आजीच्या अंत्यविधीसाठी जावं लागेल ना. अक्षय त्याला बोलत करण्यासाठी बोलत होता, पण तो मात्र अजूनही शांतच होता. त्यानंतर अक्षय त्याला सर्वांसोबत घेऊन गेला. आजींचे अंत्यविधी झाले. संजय राव आणि दादासाहेबांना अश्रू अनावर झाले होते. नातेवाईक त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर देत होते. संध्याकाळी एक एक करून नातेवाईक निघत होते. आत्या तर पार कोलमडून गेल्या होत्या. त्यांचा नवरा गेल्यापासून आईच्या मायेच्या छत्राखाली त्या या घरात राहत होत्या. वैशाली आणि लता त्यांना धीर देत होत्या. हळूहळू एक एक करून नातेवाईक दादासाहेब आणि संजय रावांचा निरोप घेऊन निघत होते. धनश्रीचे बाबा पण संजय रावांचा निरोप घेऊन जायला निघाले. तिची आई मात्र आजच्या दिवस इकडेच थांबली होती. सुमित अजूनही एकटाच एका बाजूला शांत बसून होता. त्याला आजी या जगात राहिली नाही हा विचारच करवत नव्हता. आजींच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. आजीने मायेने भरवलेलं आठवून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कितीही दुःख झालं तरी गेल्या पाठी कोणी जात नाही. जाणार जातो, मागेच हळूहळू सर्व विसरून सावरण्याचा प्रयत्न करतच असतात. ही जग रहाटीची आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आजीचं दिवस कार्य पार पडलं. घरातले सगळे हळूहळू आजींचं दुःख विसरून सावरत होते. पण सुमित मात्र अजूनही उदासच होता. या 8-10 दिवसात तो धनश्रीशी पण जास्त काही बोलला नव्हता. तिला आता त्याच्या अशा वागण्याची काळजी वाटू लागली होती. तिने बऱ्याचदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला, पण तो मात्र जेवढ्यास तेवढं उत्तर द्यायचा. त्याचा अबोला तिला असह्य होत होता. सकाळ संध्याकाळचं जेवण पण रूममध्ये जेवायचा. ती मात्र त्याला बोलतं करण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करत होती.